यार ज्ञान का जो केंद्र बनने को ना, वो केंद्र नहीं बन रहा है। और बाबा साहब की इच्छा थी कि ये विहार, सब जितने भी विहार है, वो ज्ञान के सेंटर बनने को ना, केंद्र बनने को ना। तो अभी अभी क्या हो रहा है, वो पूरा जो अंधश्रद्धा में पूरा जितने भी विहार है, वो कमेटी भी वही से है और वो भिक्षु भी वैसे चाहे, पूरे अंधश्रद्धा। और कुछ कमेटी के लोग ऐसे हैं, मैं आपको बता था कि उनको उनके ऊपर हावी होने वाला भिक्षु नहीं चाहिए। तुम उनके कमेटी में जाओगे और प्रबोधन करेंगे, लोग बोलेंगे यार भंती जी कितने अच्छे हैं, दूसरे दिन से वो कमेटी के लोग बोलेंगे भंती जी आप बताओ अभी, उनका वर्चस्व खत्म हो जाएगा। तो ये जो है हमारा शरीर, अभी दिशा की आवश्यकता है। बाबा साहब आम्बेडकर कहते कि जैसी अच्छी दिशा अगर मिल गई तो तुम पूरे विकारों से मुक्त हो सकते हैं। मन को अगर वो डायरेक्शन मिल गई, दिशा मिल गई, तो मन के विकारों से मुक्त होना कोई बड़ी बात नहीं है। हमको आगे बढ़ने के लिए कोई तकलीफ नहीं, सिर्फ अपने को इतना ही करना है कि दृढ़ संकल्प करना है, विल पावर को जागरूक करना है और एक संकल्प करना है, संकल्प करके एक दिशा चुनना है, उस दिशा को हमको जाना है। जब एक दिशा तुमने फिक्स की कि मेरे को ये करना है, तो बराबर आदमी का मन उसी दिशा में चले जाएगा। मन तुम्हारी सुनता है, ऐसा नहीं कि तुम्हारा ही मन सुनता नहीं, ऐसा नहीं, तुम मन को दिशा दो तो मन बराबर सुनेगा। तो हमें मन को दिशा देने की जरूरत है, उसके लिए पर्याप्त प्रशिक्षण, बिना प्रशिक्षण से, वो भी काय का प्रशिक्षण, ट्रेनिंग ऑफ माइंड, मन का प्रशिक्षण होना। मन को जब तुम प्रशिक्षित करोगे, एक शब्द में कहा कि मन का प्रशिक्षण जिस दिशा में जाएगा उस दिशा में तुम्हारा मन जाएगा। तो आज मन का प्रशिक्षण, ट्रेनिंग ऑफ माइंड, जैसे यहाँ पे हम मन का प्रशिक्षण देते हैं, तुम्हारे मन के विचार चेंज होने को ना, तुम्हारी दिशा चेंज होने को ना, ये जो मन का प्रशिक्षण है, वो मन का प्रशिक्षण जिस दिन लोगों को मिलेगा, उस दिन मन का प्रशिक्षण मिलेगा, उस दिन हम आगे बढ़ पाएंगे। मन का प्रशिक्षण नहीं मिलेगा तो क्या है? आज सब जो चल रहा है वो स्टंटबाजी चलती है। एक वो चलता है, रैली निकालो, रैली में सब गए, मेणबत्ती हाथ में पकड़ो, मेणबत्ती हाथ में पकड़े, लाइन से चलो, लाइन से चले, सर के ऊपर चिवर लो, सर के ऊपर चिवर लो, सर के ऊपर मूर्ति लो, सर के ऊपर मूर्ति लो, सर के ऊपर संविधान लो, सर के ऊपर संविधान लो। जो भी दिशा मिलती है उस तरफ लोग जा रहे हैं, लेकिन ज्ञान का प्रशिक्षण कहाँ मिल रहा है? उसके माइंड का जो प्रशिक्षण है, मन बदलने वाला प्रशिक्षण, वो नहीं मिल रहा ना उसको। सर के ऊपर लेके घूमेंगे तो क्या चिवर के गुण तुम्हारे में आ जाएंगे क्या? वो चिवर के गुण लाना पड़ता है। जो हमेशा चिवर पहनता है भिक्षु, उसमें पूरे गुण नहीं आते, तो क्या तुम चिवर पहन के जाएंगे, सर के ऊपर लेके जाएंगे तो चिवर के गुण आ जाएंगे? बुद्ध की मूर्ति सर के ऊपर लेके जाएंगे तो बुद्ध के गुण आ जाएंगे तुम्हारे ऊपर? ऐसा नहीं है। सिस्टम है बिल्कुल, वो जो मन को प्रशिक्षण करने वाली सिस्टम है, मन को ट्रेनिंग देने वाली सिस्टम है, वो टोटली बंद हो गई वो पूरा बंद हो गया। इसलिए हमें क्या नहीं, वो जो शोबाजी है, वो शोबाजी पूरी बंद है। आज हम ज्यादा से ज्यादा शोबाजी, अरे रैली निकालो, इतने 1000 लोगों की रैली, देखो मैंने 1000 लोगों की रैली निकाला, रैली निकाले, लेकिन माइंड को क्या मिला, मन को क्या मिला? तुम लोगों को प्रभावित कर रहे, मैं 1000 लोगों की रैली निकाला, लेकिन लोगों को क्या मिला? लोगों की समस्या दूर हुई क्या? लोगों के प्रश्न हल हुए क्या? तुम रैली निकालते हो तो रैली निकालो, उससे क्या फायदा होने वाला है? हम लोगों को क्या है, हम छोटे इसमें खुश होने वाले लोग हैं। जैसे आधी रोटी मिली, अरे बाप रे आधी रोटी मिली, खुश हो गए। हमारा जो एम बड़ा होना चाहिए था, वो एम बड़ा नहीं है, हमारा छोटा एम है। रैली निकालने का एम है, चलो रैली निकाल दी, हमारा धमक काम हो गया है। अभी वंदना है, करना है सवेरे,
हो गया मेरा काम धम्म का, बस उससे जाके मैंने वंदना किया, 2 टाइम वंदना, मेरा धम्म का काम हो गया। हमने धम्म को लिमिटेड कर दी, मर्यादित। आज जो रामनवमी की वो रैली निकलती है, क्या हमारा टारगेट उतनी रैली निकाल सकते हैं हम लोग? कोई नहीं सकता। फिर किसको बता रहे हम रैली निकाल के, किसको डरा रहे? कौन डर रहा तुम्हारे रैली को? कौन तुम्हारे शत्रु डर रहा है तुम्हारे रैली को? आज तुम्हारे पास 10% वोटिंग है तुम्हारे, 10%। आज अपने आंबेडकरी विचारों के, मैं 20% समझ लो, 20% वोटिंग, ज्यादा पकड़ लो, उतना तो है नहीं। बौद्धों का तो 1% है, सिर्फ 1% बौद्धों का वोटिंग है। अब तुमको तुम टक्कर दे रहे हैं 90% लोगों के साथ में, तुम्हारी टक्कर है, हो सकता है 90% लोग हैं उनके साथ में तुम्हारी टक्कर है। अब तुम रैली निकाल के उनको प्रभावित कर सकते क्या? 90% लोगों को मेणबत्ती लेके घूमेंगे तो 90% लोग प्रभावित हो जाएंगे। अरे क्या बौद्ध है मेणबत्ती लेके? ये सारे जो सवाल है, इसका जवाब ये है कि हमें दिमाग से काम, जागृति दिमाग से काम लेना है। सिर्फ श्रद्धा से काम नहीं होने वाला। हमारे में श्रद्धा बहुत है, लेकिन श्रद्धा के साथ में ज्ञान होना चाहिए, पर्याप्त ज्ञान होना चाहिए, हमारे संकल्प बड़े होना चाहिए। वो संकल्प नहीं है। आज नगर सेवक का चुनाव है, अभी आप देखो कितने लोग अपने लोग खड़े होते हैं। अब अपना कितना मोहल्ला है, कितने टक्के अपने वोटिंग है और बाकी के कितने हैं, तो बाकी के 1-2 खड़े रहेंगे, लेकिन हमारे में से 2-4 लोग खड़े रहते ज्यादा, तो हमारा वोटिंग बंटवारा होने वाला है। बंटवारे की वजह से बंटवारा, किसी को पूछे, नहीं मेरे पीछे वोटिंग है, दूसरे को वजह तू बैठ जा, तू खड़ा मत, नहीं मेरे पीछे इतना वोटिंग है, वो कोई पीछे हटने के लिए तैयार ही नहीं, सब खड़े होते, तो वोटों का बंटवारा हो रहा है ना। अब उनके सब वोट इकट्ठा हो रहे हैं। नहीं, ईवीएम का 1-2 जगह है, मैं बोलता कि पूरे चुनाव में ईवीएम का फर्क नहीं है। जहां पे उनको जिस आदमी को गिराना है वहां पे इस्तेमाल करते ईवीएम का, बहुत कम इस्तेमाल होता है ईवीएम का इस्तेमाल, लेकिन जनरल नहीं होता। जिसको गिराना है उसके लिए ईवीएम का इस्तेमाल करेंगे, और जिसको चुन के लाना है उसके लिए ईवीएम का ये करेंगे। जैसे प्रैक्टिकल अभी हमारे कुछ लोग जो है वो ईवीएम मशीन के। जय भीम, तुम्हा सर्वांना जय भीम। आजचा विषय आहे सम्यक दृष्टी। सम्यक दृष्टी हा खूप मोठा विषय आहे। मागच्या वेळेस पण सम्यक दृष्टी में आने वाले बाधा हे बंतीजीने शिकवलं, आणि आज पण सम्यक दृष्टी हाच विषय चालू आहे। तर हा विषय सर्वप्रथम म्हणजे मनावर केंद्रित आहे। आपल्या शरीरात जे इंद्रिय आहे ते कंट्रोल करण्याचं काम मनच करते। तर हे मन कसं म्हणजे मनावर कंट्रोल राहत नाही, ते भरकटलेलं असते किंवा इकडे तिकडे, तर त्याला कंट्रोल करण्याचं काम आपल्यावर आहे। तर आता बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, बाबासाहेबांनी, रमाईंनी, हे आपले आदर्श आहेत। आणि त्यांनी फक्त आपल्याला काय सांगितलं आहे की 5 शील आणि 22 प्रतिज्ञा। जर आपल्याला कोणत्याही समस्या आल्या, कोणती, आपण इकडे तिकडे न भरकटता जर त्यांना आपण आठवण केली बाबासाहेबांना, की म्हणजे जे आपल्यामध्ये लोभ आहे किंवा लालच आहे, आपण वाईट मार्गाने जात आहोत, तर बिलकुल त्यांना जरी आठवण केली आपण की नाही त्यांनी काय सांगितलं आपल्याला, ते आपले आदर्श आहे, तर त्यांनी आपल्याला काय केलं आपला योग्य मार्ग मिळेल। कारण की बाबासाहेबांनी पण आपल्याला त्यांच्या समोर कोणता नेता म्हणा किंवा काही सांगितलेलं नाही। त्यांनी जे 5 शील आणि 22 प्रतिज्ञा ह्या सर्वांना दिलेल्या आहेत। तसंच बुद्धांनी पण आपला गुरु कोणी सांगितलेला नाही, धम्मच आहे, म्हणजे आचरणच सांगितलं आहे। हे आचरण काय आहे, आता कोणी आपल्या समोर नाही आहे तरी त्यांचे जे विचार आहे, आचरण आहे,
तर ते जरी आपण लक्षात घेतले तर आपल्याला बरोबर मार्ग मिळू शकतो. आणि कल्याण मित्र पण जरुरी आहे. जर आपण कोणत्या अडचणीत आहो, काही आहो, तर कल्याण मित्र जर असले आपल्याला तर योग्य मार्गदर्शन करतील. त्याच्यासाठी योग्य कल्याण मित्र आवश्यक आहे. कारण की आजची जी परिस्थिती आहे तर ती आपल्याला शोषण करती जमात जी आहे ते आपलं शोषण करत आहे. तर आता बाबासाहेबांनी आपल्या म्हणजे महिलांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे सुरुवातीपासून. कारण की एक महिला आहे ती आपल्या घराचा उद्धार करू शकते. ती आपलं घर चालवते, पूर्ण कुटुंब चालवू शकते, मुलाबाळांना सर्व सांभाळू शकते. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला महिलांनाच प्रमुख मानले आणि त्यांची प्रगती केली आहे, त्यांचा उद्धार केलेला आहे. त्यांना पुरुषाप्रमाणे अधिकार देऊन त्या स्त्री पुरुषामध्ये समानता सांगितलेली आहे आणि तो अधिकार दिलेला आहे. कारण की जर स्त्री मागे राहिली तर एकट्या पुरुषाकडून समाजाची किंवा घराची प्रगती होत नाही आणि घराची प्रगती झाली तरच समाजाची होईल. तर त्यांनी पण आपल्याला म्हणजे चिखलातून वर काढलेला आहे. चिखलात होतो आपण तर आपल्याला त्या कमळाच्या फुलात बसवलेलं आहे. इतकं छान आपल्याला जीवन दिलेलं आहे, आयुष्य दिलेलं आहे. तर निदान आपण आणि त्यांनी त्यासाठी खूप त्याग केलेला आहे, खूप संघर्ष, खूप त्यांनी त्रास सहन केलेला आहे. तर त्यांच्या निदान त्या त्यागाची तरी आपण जाणीव ठेवलेली पाहिजे, त्याबद्दल कृतज्ञता केली पाहिजे. आणि त्यांच्यासाठी त्यांना रमाईनी पण माता रमाईनी पण साथ दिली. त्यांची साथ होती तेव्हाच बाबासाहेब विदेशात गेले. तर त्यांनी अशी अडचण निर्माण करून दिली नाही, हात पसरायची गरज नाही. माता रमाईकडे किती म्हणजे खूप गरिबी होती, परंतु त्यांचा जो स्वाभिमान होता त्यांनी तो स्वाभिमान कायम ठेवला. स्वाभिमान, इमानदारी जी आहे ती की नाही काहीही झालं तरी मी कोणासमोर हात पसरणार नाही. तर ते आणि आपल्याला त्यांच्या समोर काहीच नाही आहे, सर्व सुख येऊन आहे. तर आपण एवढ्या समस्येसाठी किती मोठा म्हणजे हे करतो की मला किती मोठी समस्या आहे, खूप मोठी समस्या आहे, त्या समस्या कसं करायचं, काय करायचं. परंतु या समस्या सोडवण्यासाठी आपल्यावर जे संस्कार आहे की विचार आहे ते नाही आहे. जे समाजात किंवा आपल्या घराघरात विचार रुजवायला पाहिजे, हे जे धम्माचे संस्कार आहे, विचार आहे, शिक्षण आहे, ते जर रुजवले तर आपल्या सर्व गोष्टी चांगल्या होईल. आपल्याला कोणीही म्हणजे आपल्या वर्चस्व करू शकणार नाही. आता जे शोषण करते समाज म्हणतो आपण की आता कोणी समजा निवडणूक आहे तर त्यांना प्रचारासाठी लोक पाहिजे असं असे आता आपले लोक इतके झाले आहे की जिथे पैशाच्या मागे धावणार, इतका सारा पैसा आपल्याकडे, काहीही गरज नाही आहे. पण स्त्रिया जर म्हटलं निवडणुकीत जायचं असं तर आता बिलकुल ठरलेलं आहे की सगळ्यांना कॉमन आहे, सगळ्यांना माहिती 200-200 रुपये घेऊन आपल्या महिला जातात. आपल्या महिलांना गरज आहे का? अजिबात गरज नाही, सगळ्या सुखसोयी आहे. पण एक लालच किंवा लोभ जो आहे तर हे नाही करायला पाहिजे. सुरुवात कुठून? एक घरात जर महिलांनी असं आचरण केलं किंवा तिला जर हे शिक्षण असलं आणि 5 शिलावरच राहिलं की ह्या शिलाचा अर्थ काय आहे, ह्या शील म्हणजे काय आहे, कसं वागायला पाहिजे, तर आपण आपलीच प्रगती करू शकतो. आणि आपल्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही आपण शिलावर राहिलो तर की नाही ही बाई खरंच चांगली आहे, ही जशी बोलते तशी वागते. पण तर हे त्यांनी तेव्हा म्हटलं होतं अधिकार जेव्हा दिला आपल्याला मतदानाचा, तर त्यांना म्हटलं होतं की तुम्ही जरी मतदानाचा अधिकार दिला तर तुमचे लोक आम्ही विकत घेऊ शकतो. म्हणजे बघा ही परिस्थिती किंवा हे विचार तेव्हाही त्या लोकांना माहित होते की हे लोकांची कमजोरी कुठं आहे म्हणून. तेव्हाही माहित होतं. बाबासाहेब म्हणत होते की तुम्हाला त्यांच्या समोर जावंच लागेल, हात जोडावंच लागेल. त्याच्यासाठी ते किती बेशरमपणा घ्यायला तयार आहे, इतके बेशरम आहे, इतके बेईमान भ्रष्टाचार झालेले आहे हे. तर आपण त्यांना बळी पण कोणाच्या भरोशावर? आपल्याच भरोशावर करतात ते. जर भ्रष्टाचारी आपण जर नाही झालं तर ते पण आपल्याला असे हे करणार नाही, भ्रष्टाचारीला आहे. तर आताही तसंच आहे की मतदानासाठी आपणही विकल्या जातो आणि पहिलेही तसंच होतं. म्हणजे आपल्यात काही सुधारणा झाली नाही. आणि भंतीजींनी सांगितलं की विहारात भोजन असलं की भोजनासाठी खूप लोक जातात, आहे की नाही. तर पहिलेही आपल्याला म्हणजे मिळत नव्हतं म्हणून आपण अन्नावर तुटून पडल्यासारखं जात होतो, आहे की नाही. उष्ट खरकट कशी परिस्थिती होती, पण बाबासाहेबांनी एवढं सगळं दिलं ना, कोणालाही काय कशाची कमी नाही आहे, सगळं आपल्या घरात भरून राहते. पण एक लोभ किंवा आपल्या सवय पडलेली आहे. जर आपण म्हटलं की नाही जायचं, आहे की नाही, आपलंही त्याचं एक सवय पडून गेलेली आहे. तर ह्या आता कॉमन गोष्टी आहे आपल्या जीवनात, बाकी तर त्या दूरच्याच गोष्टी राहिल्या.
तर असं नाही करायचं, म्हणजे हे बरोबर नाही. तर हे आपल्याला शिकवायला पाहिजे. आता आपण विहारात जातो तर वर्षावार समाप्ती म्हटल्यावर खूप हे राहते, कुठून कुठून लोक येतात, पण ते शिकायला म्हटलं तर कमी आहे संख्या. म्हणजे आपले विचार पहिलेपासून काय तसेच आहे, तर बदल कुठं झाला मग आपल्यामध्ये? आपण काय शिकलो मग? असं वाटतं ते हे जे शिकायचं हे नाही शिकलो. आणि जे टीव्हीवर दाखवतात, टीव्हीवर आता मेकअप कोणी शिकवला का? नाही शिकवला. पण ते टीव्हीवर पाहू का, म्हणजे जे आपल्याला आवश्यक नाही आहे, जिथं आपला वेळ जाते, पैसा जाते, खर्च होते, त्यातून काहीच मिळत नाही, आपण त्याकडे वळलेलो आहे. हे शिकवायची गरज नाही. आता आपल्याला ते जे माध्यम बनवून दिलेले आहे तेच तसे आहे. मोबाईल पण आहे, एक मोबाईल कामापुरता आहे, पण आता इतकी सवय झाली आहे त्याची की त्याचं शिवाय होत नाही आपल्याला. आणि त्यांनी कसं पहिले सुरुवातीला फ्री मध्ये दिलं, हे आता त्याचे रिचार्ज किती महाग झाले आहे. आणि एकेकाच्या घरी 3-3, 4-4 मोबाईल आहे आणि एवढे कंपल्सरी झाले आहे. म्हणजे आपलं कसं शोषण करून राहिले हळूहळू हळूहळू. इकडे तर म्हणतात आपल्याला फुकट देतात म्हणून, राशन फुकट मिळत, आपण काय मिळते एक महिनाभर चालत नाही आपल्याला. आता त्याची सवय पडलेली आहे ना, तर आपण काय घेऊ शकत नाही का? बरोबर मेहनत करतो आणि घेऊ शकतो. आणि महिलांना पण ना, पहिले पण महिलांना बाबासाहेबांनी प्राधान्य दिलं, आणि आता हे लोक म्हणजे त्यांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास ते करून राहिले की याच्यामध्ये महिलाच पॉवरफुल आहे, त्या सगळं करू शकतात. तर महिलांनाच का बरं अर्धी तिकीट महिलांनाच दिली आपल्याला? पुरुषांना दिली का? नाही दिली, त्यांनाच दिली आहे ना. तर सगळ्यांना द्यायला पाहिजे होती, ते नाही आहे, महिलाच प्रवास करा. आणि आता लाडकी बहीण पण म्हणजे पुरुषांना काही दिले नाही, महिलाच आहे, ह्या महिलाच कुठे जातात महिला. तर बाबासाहेबांनी पण हा विचार केला की महिला जर प्रगतीसाठी आपल्याला हे केलं हे एवढं. शिका तुम्ही, का बरं शिक्षणाचा अधिकार आहे, पण आपण काय शिकत आहोत, आपण काय शिकून नाही राहिलो असं तर वाटतं आजच्या परिस्थितीवरून. आणि आजकालच्या महिला कशा शिक्षणवाल्या सर्व शिकतात, पण त्या KG1 KG2च्या मुलांना ट्युशन लावतात. का बरं? त्या तेवढं शिकू शकत नाही का? तो वेळ त्या मुलांजवळ द्यायला पाहिजे स्वतःहून. तर ते न देता आता पैसा इतका आहे की आपण मोबाईल मध्ये राहतात, मुलं जा तुम्ही करा. म्हणजे आताचे एवढे मुलं ऐकत नाही म्हणतात आम्हाला. मग आईला जर ते 2-3 वर्षाचे मुलं ऐकत नाही, तर मग काय आईचं हेच आहे. आई तर अशी परिस्थिती आहे समाजात. तर म्हणून म्हणतो एकच आहे आपले आदर्श, अजूनही काही बिघडलं नाही, अजून सर्व आपल्यात आहे, फक्त ते आहे भिक्षूवर. इतके सारे विहार आहे, किती एका एरियामध्ये किती सारे विहार आहे. फक्त आपल्याला भिक्षूंनी व्यवस्थित शिकवायला पाहिजे जे आचरण आहे ते. कारण की हे जे आतापर्यंत सुरू आहे त्याने प्रगती झाली नाही आपली, नाहीतर प्रगती झाली असते ना. व्यसनामुळे खूप हे झालेलं आहे. आता व्यसनाची सवय लावून राहिली, त्याच्यामुळे आपल्याला समजायला पाहिजे घरातल्यांना पण की याच्यामुळे आपली परिस्थिती बिघडत आहे, मुलं बिघडत आहे. तर ते नाही करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आपल्याला मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे, स्वतः जातीनं लक्ष द्यायला पाहिजे, पैशाच्या मागे न लागता. संपूर्ण महापुरुषांना त्रिवार वंदन. आपले भंते सारथे आदरणीय भंते सारथे यांना त्रिवार वंदन आणि सगळ्यांना मैत्रीपूर्वक जय भीम. आज का विषय सम्यक दृष्टि यानी राइट विजन। अपने शरीर को जो कंट्रोल करता है उसे कहते हैं मन। जो कुछ भी चीजें रहती है, मतलब अपनी जो कुछ भी हलचल रहती है शरीर की दैनंदिन जो भी है वो मन पे केंद्रित रहती है। शरीर का जो केंद्र बिंदु है वो मन है। अगर मन कंट्रोल में रहेगा तो सही चीजें हो पाएंगी अपने आप से। अगर अपना मन चंचल है, इधर उधर भटकता है, तो वो गलत चीजों में जल्दी इन्वॉल्व हो जाता है और सही चीजों में वो नहीं जा पाता। इसीलिए मन को हमेशा कंट्रोल रखना चाहिए और ध्यान होना चाहिए, प्रज्ञावान होना चाहिए कि सही क्या है और गलत क्या है। इन चीजों का फर्क समझेगा तभी हम खुद को सही करके अच्छे सत्य मार्ग पे चल सकते हैं। तो जो मन के विचार है, मन में जो विकार आते हैं वो गलत चीजों से आते हैं और विकार आने से क्या होता है, मन बंधन में आ जाता है। मन बंधन में आने के कारण अंधकार में चले जाते हैं अपन। अंधकार में जाने के बाद में सही क्या है गलत क्या है, ध्यान की अभाव के कारण हम लोग सही और गलत में पहचान न करने की वजह से अपन वही चीजों में चले जाते हैं। जैसे
मेरे पहले जिन लोगों ने भी जो स्पीच दिया उसमें बहुत सारी अच्छी चीजें बताई उन लोगों ने कि किसी को किसी चीज की लत लगती है तो वो किसी चीज के खुद को आदी नहीं होना चाहिए, वो चीज को अपन कंट्रोल में रखना चाहिए कि अपने वो कितनी सेवन करनी चाहिए। वो दवा भी हो सकती है और वो दारू भी हो सकती है। तो कोई चीज लिमिट में ली हुई तो दवा का काम कर सकती है या फिर वो जहर का काम कर सकती है। लिमिट के बाहर किया तो वो जहर बन जाएगी, अगर लिमिट में किया तो वो दवा का असर करेगी। यही चीजें हम सबको समझनी चाहिए। वही अपने मन पे डिपेंड करता है कि अपन वो चीज कितनी लेनी है कितनी नहीं लेनी है। तो मन को कंट्रोल करना सबसे जरूरी है और विकारों से मुक्त करने के लिए, बंधन से मुक्त करने के लिए खुद में ज्ञान अर्जित करना चाहिए। तभी अपन अंदर का से दूर होके सही मार्ग पे चल सकते हैं और खुद चलने के बाद अपन अपने परिवार को सही मार्ग पे चला सकते हैं और बाद में अपन समाज को भी कुछ बता सकते हैं। जो अपन अच्छी चीज है, ज्ञान ऐसी चीज है जो बांटने से कभी कम नहीं होती, वो बढ़ती ही जाती है। और खुद मतलब सबने खुद को मरने तक एक विद्यार्थी समझना चाहिए, स्टूडेंट समझना चाहिए कि किसी से भी अपन कुछ भी चीजें सीख सकते हैं, वो बड़ा हो छोटा हो, अनपढ़ हो शिक्षित हो, हर व्यक्ति कुछ ना कुछ जीवन भर कुछ ना कुछ सिखाते रहता है। तो वो चीज अपन को एक्सेप्ट करनी चाहिए। वो भी मन पे डिपेंड, मतलब मन पे ही है आधारित कि अपन ने क्या एक्सेप्ट करना चाहिए क्या नहीं करना चाहिए। मन चंचल भी है तो इसीलिए मन को कंट्रोल करके ही सब चीजों को समेट के अच्छी दिशा मिले उसे, तो अपन वही सही मार्ग पे चल के वो विचारधारे को आगे बढ़ा के बाबा साहब का जो विजन था, जो सम्यक दृष्टि का उनका जो विजन था, वो समाज तक पहुंचना चाहिए। यही ये आज के विषय का विस्तार था। जो मुझे समझ में आया वो मैंने आप लोगों को समझाने की कोशिश की। अगर मुझसे कुछ गलती हुई होगी तो क्षमा चाहती हूँ। जय भीम। पुरुषांना त्रिवार वंदन, तसेच आपले गुरु भंतेजींना त्रिवार वंदन। सर्वांना जय भीम। आजचा विषय आहे सम्यक दृष्टी आणि त्याचा म्हणजे मेन केंद्रबिंदू मन। भंतेजींनी आपल्याला सांगितलं की मन म्हणजे काय आहे। मन समजा आपलं चांगलं राहील तर आपल्याला दिशा मिळेल आणि समजा खरी दिशा मिळाली तर तो ज्ञान प्रकाश वाढेल। बाबासाहेब आंबेडकर सांगतात, बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणालाच खूप म्हणजे महत्व दिलेलं आहे। बाबासाहेब म्हणतात की हिंदीमध्ये शिक्षा यह एक ऐसा दरवाजा है कि जिसे खोलते ही तरक्की के सारे रस्ते खुल जाते हैं। आणि मग आहे शाळा। शाळा राहील तर शिक्षा राहील, ही आपली एक शाळाच आहे। शाळा म्हणजे अशी एक पवित्र संस्था आहे की जिथे आपली मने सुसंस्कृत होतात। इथे आपले मने, आपले भंतेजी आपण इथे शिकत आहोत। आपलं मन कसं, आधी आपलं मन काय होतं, आपल्या मनात म्हणजे कोणत्या पद्धतीचं होतं, आज आपण इथे येत आहोत तर आपल्या मनामध्ये किती म्हणजे मी म्हणजे माझंच उदाहरण देते, परिवर्तन झालं। आणि बाबासाहेब म्हणतात की जे आपण म्हणजे बहिष्कृत वर्गच झालो ना, बहिष्कृत वर्गाला सहाय्यक म्हणजे सहारा करण्याच्या, मदत करण्याच्या उद्देशाने शिक्षण हाच खरा आणि निसंशय पहिला आणि महत्वाचा उपाय आहे। आणि त्याच्यासाठी शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ते निस्वार्थी आणि उदात्त मनाचे असले पाहिजे। आज आपले हे शिक्षक, आपल्याला लाभलेले आपले गुरु आपल्याला उदात्त मनाने शिकवतात, कुठली अपेक्षा न करता आणि निस्वार्थपणाने शिकवतात। आपल्याकडून म्हणजे कुठल्याही पद्धतीची, उलट आपली सेवा करतात, आपल्याला सुविधा उपलब्ध करून देतात। टेबल, खुर्ची, फॅन, नाश्ता, चहा, चहा नाश्ता, व्हील पॉवर देतात। आणि बाबासाहेब हे सुद्धा सांगतात, शिक्षक म्हणजे एक राष्ट्राचा सारथी आहे। सारथी म्हणजे जे रथाला सामोर नेणारा। बाबासाहेबांनी आपला समतेचा रथ सामोर नेला। आज बाबासाहेबांच्या विचाराचा रथ आपले भंतेजी, शिक्षक म्हणजे आपले भंतेजी आपले सारथी आहेत आणि ते आपला रथ
सामोर नेण्याच्या प्रयत्नात आहेत, पण त्या रथासाठी पाहिजे चक्के मजबूत. काय ना ते कसे ढकलतील? आहे ना? चक्के मजबूत राहील तर रथ सामोर झाल्या तर म्हणते की किती काही करतील. आता हे ते चक्के कोण आहेत? मग आता चक्के आहोत आपण चक्के आपण मजबूत राहू तर भंतेजी रथ सामोर नेतील. आणि शाळा म्हणजे एक एक नागरिक तयार करण्याचं पवित्र क्षेत्र आहे. ही आपली शाळा आहे ना, आपल्याला एक एक नागरिक जोडायचा आहे. बस आता काय बोलू. म्हणून आता मन म्हणजे किती आहे म्हणतात, मन चंगा तो कटोरी में गंगा. बाबासाहेबांच्या विचाराने चालू. आज बाबासाहेबांचे ना बुद्धांचे विचार आपल्या भंतेजी मध्ये आहेत, तर आपल्याला ते डायरेक्ट ज्ञान मिळत आहे. डायरेक्टच मिळत आहे आपल्याला. बाबासाहेबांचे बुद्धाचे विचार डायरेक्ट मिळत आहेत. चक्के मजबूत नाही ना. पण आपल्याला चक्के आपल्याला मजबूत करायचे आहे. चक्के फक्त आपल्याला मजबूत करायचं आहे, म्हणजे तो महारथ होऊन जाईल आहे ना. तेव्हा तो महारथ बाबासाहेबांच्या विचारात आहे, तो समतेचा महारथ होता, विचारांचा महारथ सामोर जाईल. एवढे बोलून माझे 2 शब्द